आज सकाळी नाश्त्याला मस्त की बनवलेला आहे फोडणीचा भात. फोडणीचा भात खाल्ला. दुपारी मार्केटला जायचं होतं, एक अर्जंट काम होता. त्यासाठी मार्केटला गेलो. घरी येताना उन्हातून मस्त की फालुदा वगैरे घेऊन आलो. रात्री जेवायला मस्त की ते फेण्या आणि कुरड्या तळायला घेतल्या आणि याच्यामध्ये आठवण झाली ती माझ्या आजीची. आजी म्हणजे आईची मामी. ती लहानपणी मला हे सर्व आम्हाला बनवून द्यायची. टेस्ट तर एक नंबर होते. आता आजीने व्हिडिओ बघितला, आजीसुद्धा बनवून देते की नाही बघूया. सगळं जेवलो वगैरे आणि आपण पोहोचलो ऑफिसला. रात्री काम चालू केलं. काम करता इकडे चहा आली. चहासोबत होता फराळाचा डबा. आज फराळाच्या डब्यामध्ये चकल्या होत्या आणि इकडे आमच्या संतोष सरांकडून सुद्धा आईस्क्रीम आल्या होत्या. तर खायला बघितलं ना, एवढा काय-काय आहे की आता काय खायचं आणि काय नाही, तर मोठा प्रश्न आहे. ड्रॉवर खोला, ड्रॉवरमध्ये होता इकडे पोहा चिवडा. म्हणजे वेळेला खायला एवढा भरपूर काय-काय असतं आमच्याकडं. मग काय फायनली आईस्क्रीम नेऊन ठेवला पहिला फ्रीजमध्ये. बोललो याला सकाळी खाईन. इकडे भरपूर जणांचा आईस्क्रीम होते फ्रीजमध्ये. चकली खायला घेतली. आपली बांधिलकी फॅमिली आली. यालासुद्धा खायला दिला. मग ह्याच्याबरोबर बाकीच्या पोरांसोबत चकल्या खाल्ल्या आणि सकाळी बघा ह्यांनी सगळा डबा रिकामा करून आम्हाला रिटर्न परत आणून दिला. तर काम संपवलं. आता चाललोय घराकडे. सकाळी आज लेट झाला आज पण. आज 6:15 वाजले. आता ट्रॅफिक भेटेल. मग आता काय भेटू पुढच्या मिनी ब्लॉगला. तोपर्यंत थँक यू.